संतोष देशमुख मस्साजोगचे सरपंच ज्यांची हत्या ही अत्यंत धक्कादायक घटना ठरली आहे। या हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये सर्वपक्षीय मूकमोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये नेत्यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर जोरदार निशाणा साधला। यामध्ये शिवसेनेचे आमदार असलेले संजय गायकवाडही मागे राहिले नाहीयेत। त्यांनी एक खळबळजनक दावा केलाय की या हत्येच्या मागे 2 मंत्र्यांचा अप्रत्यक्ष सहभाग असू शकतो। तसंच वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंच्या अत्यंत जवळचा असल्याचं पंकजा मुंडेंच्या विधानाचा दाखला देत त्यांनी गंभीर आरोप देखील केलेत। या प्रकरणामुळे खंडणीचा विषय देखील आता समोर आलाय। गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार वाल्मिक कराड यांनी संतोष देशमुख यांच्याकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती। खंडणी न मिळाल्यामुळे हा खून घडला असल्याचा देखील आरोप त्यांच्याकडून करण्यात आलाय। मात्र या आरोपांवर कोणत्याही नेत्यांची थेट प्रतिक्रिया अजून आलेली नाहीये। 1992च्या IAS अधिकाऱ्याचा उल्लेख संजय गायकवाड यांनी आणखी एका धक्कादायक घटनेचा उल्लेख इथं केलाय। 1992 साली बीडमधल्या एका राजकीय नेत्याच्या घरून एक IAS अधिकारी गायब झाले होते आणि ते अद्यापही सापडलेले नाहीयेत। हा दावा करत त्यांनी बीडमधील गुन्हेगारीच्या वाढत्या स्वरूपावर प्रकाश टाकलाय। बीड जिल्ह्यात सध्या 1222 बंदुकींचे लायसन्स आहेत आणि तिथे लोक खुलेआम बंदुका चालवतात असं देखील गायकवाड म्हणाले। बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सध्या कोलमडल्याचं दिसतंय। गायकवाड यांनी जाहीरपणे म्हटलं की बीडमध्ये कोणत्याच गोष्टींवर नियंत्रण नाहीये। गुन्हेगारीने जिल्ह्याला हिटलिस्टवर आणलंय आणि जनतेत याबद्दल मोठा संताप देखील आहे। या परिस्थितीत सुधारणा व्हावी यासाठी सर्व पक्षीय नेते या मूकमोर्चासाठी एकत्र आले होते। संतोष देशमुख हत्या प्रकरण हे केवळ एका व्यक्तीच्या मृत्यूपुरतं मर्यादित नाहीये, तर ते बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीची वाढती समस्या समोर आणते। राजकीय आणि सामाजिक पातळीवर या परिस्थितीत सुधारणा करणं अत्यंत आवश्यक आहे। मात्र संजय गायकवाड यांनी केलेले आरोप यावर तुमचं मत काय आणि या प्रकरणावर सरकारनं काय भूमिका घेतली पाहिजे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।